भाजपला 9. भाजपला 9 भेटला. तर त्याचे कुठेतरी हे सगळे परिणाम दिसतात. शक्य आहे, पण ही महाराष्ट्रातली परिस्थिती ही महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडल्यामुळे आणि बाकीच्या अन्य कारणं, महागाई, बेकारी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड वाढलेली आहे आणि जीएसटीच्या जो टोकाचा दरातला वापर आहे, म्हणजे 28% टू व्हीलरला वगैरे, अशा गोष्टीमुळं लोक त्रस्त झालेली होती भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला. आणि महाराष्ट्रातली तर कहाणी अजून त्याच्या पुढे आहे. महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या राज्यकारभाराला तर प्रचंड कंटाळलेली आहे आणि हा तर मोदी साहेबांच्या कारभाराबद्दलचा अभिप्राय दिलाय जनतेने. महाराष्ट्रात तर 2 पक्ष फोडले, राज्य कोणत्याही परिस्थितीत आणायचंच ठरवून आणलं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल अशी मला खात्री आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना पूर्ण वेळ काम करायचं आहे आणि म्हणून ते राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतात. माझ्या माहितीने यापूर्वीपासून ते पूर्ण वेळच काम करतायत. ते काय पार्ट टाइम काम केलेलं नाही त्यांनी. ते पूर्ण वेळ काम करतायत आणि पूर्ण वेळ त्यांनी या लोकसभा निवडणुकीसाठी देखील काम केलेलं आहे आणि ठीक आहे, तर ते त्यांचं मत आहे. ते एकदा मुख्यमंत्री राहिल्यानंतर जेव्हा आता पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली होती, तेव्हा देखील त्यांची इच्छा नव्हती उपमुख्यमंत्रीपदी बसण्याची. मात्र वरिष्ठांनी दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी ते मान्य केलं होतं. त्याच्यामुळे मनामध्ये त्यांच्या ते दुःख कायम आहे असं वाटतं तुम्हाला, जे आता ते त्यांनी बोलून दाखवलं? नाही, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्थित ते काम करत होते, त्यामुळे त्यांच्या मनात नाही किंवा मनात नव्हतं असं आपण कसं म्हणणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कदाचित अट घातली असेल की मला मुख्यमंत्री व्हायचे. यांनी एक पाऊल मागे उतरून उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शवली असेल. त्यामुळे आपण कसं म्हणायचं, आता कारभार तर चालूच आहे त्यांचा व्यवस्थितपणाने. नाही, पण यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः बोलणार आहेत आणि एक टीम म्हणून महायुती म्हणून ते महाराष्ट्रामध्ये काम करतात, भविष्यातही काम करत राहतात. त्याकडे कसं पाहतात? नाही, आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते काय शेवटी असं आहे की कोण मंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे किंवा नाही, यावरून ओपिनियन लोकांची बदलतील असं मला वाटत नाही. सर, या लोकसभेत महाविकास आघाडीला भरपूर यश आलेलं. तुमचे आम्ही कॅप्टन कुल नावाचे बॅनर जे ते खाली बघितले, तुम्ही 10-7चं प्रेडिक्शन केलं होतं, 10-8 आलेलं आहे. ह्याचा विधानसभेशी कसं संदर्भ लागतं? विधानसभेचं काय अनुमान असेल? नाही, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळं आमचं हे यश, हे घवघवीत यश आहे. 80% स्ट्राईक रेट याच्यातून दिसून येतो. मला माहीत नाही की इतर कुठल्या पक्षाच्या बाबतीत हे घडलेलं आहे, पण आम्ही कदाचित आणखीन 2 जागा जास्त लढवल्या असत्या तर कदाचित आम्ही याच्यापेक्षा जास्त संख्या वाढली असती. ठीक आहे, आम्ही महाविकास आघाडीचा टीमवर्क चांगलं महाराष्ट्रात चालू आहे. तिन्ही पक्षामध्ये सामंजस्य आहे आणि त्यामुळं पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आमची अपेक्षा आहे की आम्ही एकसंघपणाने लढवल्या तर महाराष्ट्रात 180 पेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे, कारण महाराष्ट्राचा वातावरणच आता तसं आहे. बारामतीमध्ये पवार यांचा पराभव झाला. बारामतीची जनता आणि शरद पवार यांचा जो विश्वास आहे तो कायम ठेवला. आता हे चित्र विधानसभेत आता बदलायला सुरुवात झाली असा अनुभव काल संध्याकाळपासून आम्ही सगळे घेतोय. कसं तुम्ही आता म्हणालात की लोकसभेला आणखी 2 जागा जर आम्हाला दिल्या असेल तर आम्ही त्याही दिल्या नाही, आम्हाला महाविकास आघाडीत जास्त जागा असत्या तर कदाचित आमचा 8चा स्कोर 10 पण गेला असता असं मी म्हणतोय. विधानसभेला जसं विधानसभेचं मग वाटाघाटी कसं असतं आणि त्यावेळी तुम्ही काय आकडा ठेवला? नाही, आता कालच विजय झालेला आहे. लगेच सकाळी उठून विधानसभेच्या वाटाघाटीवर येणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. थोडा वेळ जाऊ दे. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या
त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं. पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती. ती पिपाणीला तुतारी म्हटले गेलेलं होतं. त्यामुळे त्याचा प्रचार तुतारी म्हणून करून काही पॅम्फलेट वाटण्यात आले सर्व मतदारसंघात. त्याचा फटका जर बघितला तुम्ही तर सर्व मतदारसंघात म्हणजे दिंडोरीमध्ये 1,03,000 मतं त्या पिपाणीला गेले. जवळपास बघितलं तर 45,000 ॲव्हरेज मतं ही पिपाणीला गेली. आमच्या सातारची सीट 32,000 पडली तर पिपाणी हे 37,000 मतदान आहे. किंवा माढ्यामध्ये 58,000 मतं पिपाणीला गेली. किंवा बीडमध्ये 54,850 मतं पिपाणीला गेली. किंवा शिरूरला 28,000 मतं. बारामतीला बीडहून एक माणूस येऊन उभा राहिला, शेख सोयल शहा, तर त्याला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं आहेत, म्हणजे अधिकृत पार्टीपेक्षा. गैरसमजातून नाही की आम्ही भाषण करायचो की तुतारी तुतारी तुतारी, तर ते तुतारीचा खाली तसाही प्रचार या उमेदवारांनी त्यांना ज्यांना ही तुतारी भेटली त्यांना मिळाला. म्हणून त्या सर्वांना तुतारी हा तो प्रचारही झाला. म्हणजे बरेच मतदार असे आहेत की ते म्हटले की अरे ती पिपाणी म्हणजे हीच तुतारी. तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला. त्यामुळं आमचे सगळ्या उमेदवार जे विजयी झाले त्यांच्यात ऑन अन ॲव्हरेज 45,000 ते 50,000 मतं वाढली पाहिजेत असं मला वाटतं. आता बगरे जे आमचे उमेदवार आहेत दिंडोरीचे 1,24,000 मत किती मतांनी निवडून आलेत त्याच्यात ते 1,00,000 मतं ऍड केली पाहिजेत. काही ठिकाणी 50,000 ऑन अन ॲव्हरेज 45,000-50,000 मतदान आमचं असं बाजूला गेलेलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाला आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, तर निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं. निवडणूक आयोगाने कोणत्याच गोष्टीत आम्हाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही आणि जाणीवपूर्वक हे चिन्ह वेगळं ठेवण्यात आलं. ठीक आहे, आम्ही योग्य ती आम्ही बाजू मांडू. आता बघू काय होतं.